नमस्कार कामगार मित्रांनो, तुम्ही जर बांधकाम कामगार योजनेची नोंदणी केलेली असेल, नोंदणी तुमची ॲक्टिव्ह असेल आणि त्याच्यानंतर तुम्ही जर एखादा क्लेम केलेला असेल, आता हा क्लेम शिष्यवृत्तीचा असू द्या किंवा कोणताही असू द्या, तर हा क्लेम केल्यानंतर तुम्हाला जो का तुमचा क्लेम आहे तो डीबीटी झालेला नाही, तर अशा परिस्थितीमध्ये तुमचा जो काही क्लेम आहे तो रिजेक्ट झालेला आहे की नाही आहे, किंवा जर तो क्लेम डीबीटी झालेला असेल तर तो तुमच्यापर्यंत पोहोचलेलं नाही आहे, तर काय सत्य काय आहे, कसं तपासायचं? अधिकारी आहेत ते फोन उचलत नाही आहेत किंवा जी काही माहिती आहे ती माहिती मिळत नाही आहेत. आता जे काही नंबर आहे ते वेबसाईटवरती दिलेले आहेत पण त्याचा काहीही उपयोग नाही. तर अशा परिस्थितीमध्ये वेबसाईटवरती एक तुम्हाला ऑप्शन आलेला आहे, ज्या ऑप्शनचा यूज करून तुम्ही तुमचा जो काही क्लेम आहे तो रिजेक्ट झालेला आहे की नाही आहे आणि त्याचं जर बँक पासबुक चुकीचं अपलोड केलेलं असेल, हे जर एखादं कारण असेल की इथं कामगाराचं जे काही बँक पासबुक आहे ते यूज करायच्या ठिकाणी तुम्ही जर विद्यार्थ्याचं म्हणजे तुमच्या पाल्याचं जर या ठिकाणी बँक पासबुक यूज केलेलं असेल, तर या ठिकाणी तो जो काही क्लेम आहे तो शिष्यवृत्तीचा क्लेम रिजेक्ट होणार आहे. आता लक्षात घ्या, हा क्लेम जर रिजेक्ट झाला तर तुम्हाला ते कसं चेक करायचं, कुठे चेक करायचं, तर यासाठी तुम्हाला वेबसाईटला जावं लागणार आहे. सगळी प्रोसेस आपण पाहणारच आहोत. वेबसाईटवरती गेल्यानंतर तुम्हाला तुमचा क्लेम रिजेक्ट झाला आहे, तुमचा सोडा, तुमच्या जिल्ह्यामधील, तुमच्या तालुक्यातील, गावातील कोणीही कामगार असेल, तुम्हाला त्याचं चेक करायचं असेल तर तुम्ही ते घर बसल्या 5 मिनिटांमध्ये चेक करू शकणार आहात. संपूर्ण प्रोसेस आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. तत्पूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप मात्र नक्कीच करा. तर कामगार मित्रांनो, काय करायचं आहे, कोणतंही एक ब्राउझर ओपन करायचं आहे आणि MahaBOCW किंवा MBOCW एवढं जरी सर्च केलं की पहिली कामगार वेबसाईट येणार आहे, त्यावरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. वेबसाईटवरती आल्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला सांगतो. तर वेबसाईटवरती आल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला बेनिफिट डिस्ट्रीब्यूट हा लास्टला ऑप्शन आहे, या ठिकाणी तुम्ही क्लिक करायचं आहे. तर या ठिकाणी 2 ऑप्शन आलेले आहेत, व्हेरियस स्कीम, बेनिफिट ट्रान्सफर. म्हणजे यावरती आपण क्लिक केलं की इथं त्या लोकांची लिस्ट येणार आहे, त्या कामगारांची लिस्ट येणार आहे ज्यांना या ठिकाणी डीबीटी झालेली आहे. म्हणजे कोणताही क्लेम असू द्या, तो क्लेम त्यांच्या बँकेमध्ये पोहोचलेला आहे, अशा कामगारांची लिस्ट या ठिकाणी पहिल्या ऑप्शनमध्ये येणार आहे. तर या ठिकाणी तुम्ही जर असे कामगार असाल तर काय करायचं आहे, तुमचं नाव शोधायचं कसं आहे, जिल्हा निवडायचं आहे, त्यानंतर तुमची स्कीम माहीत असेल तर ती निवडा, नसेल तर जिल्हा निवडून डायरेक्टली तुमचं कामगाराचं नाव टाकायचं आहे. विद्यार्थ्याचं नाव टाकायचं नाही, तुमच्या कामगाराचं नाव टाकायचं आहे आणि सर्चवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुमचं नाव जे आहे ते इथं येणार आहे. त्यानुसार तुम्ही पाहू शकता की 16,59,450 या ठिकाणी कामगार आहेत. या कामगारांना ऑक्टोबर 2000 पर्यंत या ठिकाणी जे काय डीबीटी आहे ते डीबीटी झालेले आहे. तर यानंतर तुम्हाला जर तुमचा क्लेम भेटलेला नाही तर तुमची लिस्ट कुठे भेटणार आहे, तर पुन्हा बेनिफिट डिस्ट्रीब्युटवरती क्लिक केलं की दुसरा ऑप्शन आहे, व्हेरियस स्कीम बेनिफिट ट्रान्सफर फेल्युअर. आता हा जो दुसरा ऑप्शन आहे त्यावरती क्लिक करायचं आहे. तर त्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्ही ही सगळी जी लिस्ट आहे ती स्कीम फेल झालेलं आहे, तुम्ही हे सुद्धा इथं पाहू शकता. तर हे कोणाचं दाखवतं आहे, ज्यांची डीबीटी फेल झालेली आहे, ज्यांचा क्लेम रिजेक्ट झालेला आहे त्यांचं या ठिकाणी दाखवत आहे. तर जिल्हा निवडायचं आहे, त्यानंतर तुमची स्कीम माहीत असेल तर निवडा, नसेल तर हरकत नाही. डायरेक्टली जो कामगार आहे त्या कामगाराचं नाव टाकायचं आहे आणि कामगाराचं नाव जर चुकीचं असेल, तुम्हाला माहीत नसेल, तुमचा अकाउंट नंबर जर माहीत असेल, IFSC कोड माहीत असेल तर एवढं टाकायचं आहे, सर्च करायचं आहे. त्यानंतर या ठिकाणी जे काही कामगार आहेत त्यांचं अप्लाय केलेली डेट आहे ती डेट या ठिकाणी दिसणार आहे. त्यानंतर त्यांचं नाव दिसणार आहे, जिल्हा दिसणार आहे, काय झालेलं आहे, फेल झालेलं आहे ते दिसणार आहे. तर लक्षात घ्या, हे फेल झालेलं आहे ह्याचं कारण काय आहे, तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे की कारण आहे ते म्हणजे जो कामगार आहे त्याचं या ठिकाणी बँकेचं प्रत ॲड करायची होती, त्याचं अकाउंट नंबर ॲड करायचा होता, IFSC कोड त्याचा ॲड करायचा होता, ना की पाल्याचा. म्हणजे जो विद्यार्थी आहे ज्याच्यासाठी क्लेम करतोय त्याचा नाही, जो कामगार आहे त्या कामगाराचा या ठिकाणी जे काय बँकेचं प्रत आहे ते तुम्हाला अपलोड करायचं होतं आणि हे तुम्ही चुकीच्या पद्धतीने जी माहिती आहे ती बँक प्रत चुकीचे दिलेलं आहे, अकाउंट नंबर चुकीचा दिलेला आहे, IFSC कोड चुकीचा दिलेला आहे आणि अशा कारणामुळे तुमचं जे काय बेनिफिशरी आहे ते ट्रान्झॅक्शन जे काय ऑक्टोबर महिन्यापर्यंत आहे ते झालेलं नाही आहे. म्हणजे तुमचे डीबीटी फेल झालेलं आहे. ऑल ओव्हर महाराष्ट्रामध्ये
26,951 कामगारांची जी काय DBT आहे ती फेल झालेली आहे. तर मित्रांनो, अशा पद्धतीने हा संपूर्ण व्हिडिओ होता. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला हाईप करायला विसरू नका आणि जर तुमचे काही क्वेश्चन असतील तर कमेंटमध्ये नक्की विचारा. रिप्लाय देण्याचा मी पूर्ण प्रयत्न करेन. जय महाराष्ट्र.